जय श्रीराम शेतकरी बंधू। प्राध्यापक श्री नानासाहेब भाऊसाहेब गांगड सर, गांगड वस्ती, मुक्काम पोस्ट बाबरतरा, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी फुटवे काढून गाडीचं लोडिंग चाललेलं आहे। आता हे जे फुटवे काढण्याचं म्हणजे कलमाच्या खाली जो फुटवा असतो तो फुटवा अशा प्रकारे वाढत असतो, तर तो काढल्यानंतर शेतकरी बंधूंना आजचं लोडिंग चाललं आहे। दिनांक 26 नोव्हेंबर 2025ला श्री नानासाहेब भाऊसाहेब गांगड सरांचं बघू शकतो। आता आपण गाडी थप्पी लावण्याचा जो प्रकार आहे, अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून जे रोप खराब वाटते ते बाजूला काढले जाते। तर आता गांगड सरांनी आपल्याकडे थाई सफेद जांभळ घेतल्या। ही जांभळ जर म्हटलं तर 2 वर्षाची रोपं आहेत। रोप लावल्यापासून अगदी लगेच उत्पादन येणारी जात थाई सफेद जांभळ। आता थाई सफेद जांभळ जर म्हटलं तरी मेडिसिन झाड आहे। या जांभळाला थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जांभळ येत असते आणि जांभळाची लागवडी आपण 10 बाय 10, 12 बाय 12, 12 बाय 10 या अंतराला लागवड करू शकतो। आता गांगड सरांनी जी रोपं घेतलेली आहेत ही 2 वर्षाची रोपं आहेत। थाई सफेद जांभळ म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही डॉर्प व्हरायटी आहे, बुटकी जात आहे आणि शुगर बीपीच्या जे औषधी म्हणून पेशंट लोकांना जे जांभळ दिलं जातं, ज्या जांभळाची बी पण वाया जात नाही, असं थाई सफेद जांभळ। आता झाडांना फ्लॉवरिंग आलेलं आहे, बघू शकतो आपण, व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला। अशा प्रकारची ही जी रोपं 2 वर्षाची आहेत, तरी शेतकरी बंधूंना 225 रुपयानं रोप घरपोच येतं। नर्सरी शासन मान्य आहे, अनुदानाला बिल मिळतं। आता थाई सफेद जांभळ का लावायची? कारण ह्या जांभळीचं आज प्रत्येकाच्या घरी शुगर बीपीचं पेशंट असतं, त्यामुळे आपल्याला मेडिसिनमध्ये ज्याचा वापर होतो अशी ही जांभळाची बाजारमध्ये 350 ते 450 रुपये किलोपर्यंत जाते। आणि वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ आपल्याला हिवाळ्यामध्ये येते। हिवाळ्यामध्ये बाजारात कुठलंही फळझाड फळपीक नसतं। आंबा जो येत असतो तो मार्च एप्रिलमध्ये येत असतो। इतर वेळी जर म्हटलं तर केळी आणि पपई सोडलं तर हिवाळ्यामध्ये पीक नसतं। त्यामुळं ह्या जांभळाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे। फक्त शेतकरी बंधूंनी एकच काम करायचं आहे, झाडाला जो फुटवा आलेला असतो, आता हे फुटवा आम्ही कट करून दिलेला आहे, तो फुटवा आपण काढायचा आहे। कारण जे गावरान बाट असते ती फास्ट वाढत असते। तर रोप लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा, सरीमध्ये खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत, निंबोळपेंड, थिमेल हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावा। रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 इंची आळवणी करायची आहे। 1 महिन्यानंतर याचे शेंडे कट करायचे आणि याला DAP 50 ग्रॅम घालून मातीची भर लावायची। त्याचबरोबर फवारणी करताना अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि 19-19ची फवारणी घ्यायची आहे। रोपं आल्यानंतर 8 ते 10 दिवस शेतकरी बंधून ठेवायचे आहेत। तिथल्या वातावरणामध्ये रोपं मॅच झाली पाहिजेत आणि त्यानंतर आपण लागवड करायची आहे। तर शेतकरी बंधूंना आता ही 2 वर्षाची रोपं जी आपण 225 रुपयाने घरपोच देतोय, लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। भगवान त्याचा फुटवा काढा, फुटवा राहिला त्याचा। गाडी भरताना स्वतः आपण असतोय, त्यामुळे आपल्या देखरेखीखाली गाडी भरली जात्या। जे रोप आपल्याला खराब वाटतं ते बाजूला काढलेलं आहे आणि नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे अनुदानाला बिल मिळतं। तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आता श्री गांगोडी सरांनी जी रोपं घेतलेली आहेत, मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ बघू शकतो आपण। अशा प्रकारचा हा नारळ आहे। हा जमिनीपासून आपल्याला 1-1.5 फुटावर नारळ चालवतो। वार्षिक उत्पादन 350 ते 450 नारळ आपल्याकडे आता जी रोपं मिळतात शेतकरी बंधू 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे। ज्या शेतकरी बंधूंना तयार झाडे लावायचे ते अगदी 150 किलोच्या बॅगमध्ये आणि स्वतः बांधलेली कलमं, खात्रीशीर रोपाबरोबर योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन हे मिळत असतं। आता आपल्याकडे कोकण भाडोली जी जांभळ आपल्याला एप्रिल-मे मध्ये येते, ती पण जांभळ आपल्याकडे मिळते। त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारा आवळा असेल, चिंच PKM, थाई चिंच असेल, गोड चिंच असेल, लिंबू, साई सरबती, त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात। शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, अनुदानाला बिल। 1982ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल। म्हणून तर म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो। आता ही 2 वर्षाचा आम्हाला अशा प्रकारे मोहर आलेला आहे, कारण ही डॉर्प व्हरायटी आहे। झाडाची उंची 4 फूटच होते, त्यामुळे शेतकरी बंधूंना आंतरपिकं घेता येतात। त्याचबरोबर योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं। खात्रीची रोपाबरोबरच शेतकरी बंधूंनी दिलेल्या नंबरला संपर्क करा। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच, लागवडीनंतर अनुदानाला बिल। त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन। आता इतर रोपं जर म्हटलं तर आपल्याकडे बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्प, ग्रीन डॉर्प, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्प, येलो डॉर्प, TT,
टीडी, बाणवली अशी सर्व प्रकारची नारळामध्ये, आंब्यामध्ये केशर, हापूस, तोतापुरी, दशेरी, लंगडा, मलिका, बदामी, त्याचबरोबर आता सरांनी चिक्कू, त्याचबरोबर आंबा, हापूस आंबा, केशर आंबा, त्याचबरोबर इतरही झाडं सरांनी घेतलेली आहेत। अशा प्रकारची सर्व रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात। लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं। अधिक माहितीसाठी न चुकता दिलेल्या नंबरवर संपर्क करा। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपला देश शुभ असो। जय हिंद, जय महाराष्ट्र।